निवडणुकीला उभ्या राहिलेल्या त्या उमेदवाराचं स्वतःचं मत तरी तो स्वतःला देईल की नाही देईल. मित्र हो, आपली निवडणूक आयोगाचा कारभार, मतदान यंत्र कशावर सुद्धा आता तुमचा, आमचा, विरोधी पक्षांचा आणि सर्वसामान्य मतदारांचा सुद्धा अजिबात विश्वास उरलेला नाही. आणि म्हणून पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच हव्यात अशा पद्धतीची मागणी मागच्या काही वर्षापासून होते. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात कसली सुद्धा कायदेशीर अडचण नाही, म्हणजे असं काही सर्वोच्च न्यायालयानं तसं कधी सांगितलेलंही नाही. पण तरी सुद्धा आपलं केंद्राचं सरकार आणि निवडणूक आयोग बॅलेट पेपरसाठी अजूनही तयार होत नाही. आणि इकडे मात्र मतदान यंत्राचे चित्रविचित्र खेळ मतदारांना पाहावे लागत आहेत. म्हणजे कुठलंही बटन दाबलं तरी मत मात्र कांबळाला जातं. असं कितीतरी आक्षेप आजवर आलेले, दखल मात्र कुणी घेत नाही. संतापलेले मतदार चक्क मतदान यंत्र सुद्धा फोडायला लागलेले आहेत. तशा काही घटना घडल्या. निवडणूक आयोग मात्र डोळे बंद, कान बंद करून बसलेला आहे. मतदान यंत्रावर विरोधक आक्षेप घेत आहेत, मतदार सुद्धा आरोप करीत आहेत. या सगळ्यावर नेमकं आणि पटण्यासारखं उत्तर देण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची. उत्तर मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते देतात. प्रश्न केला जातो निवडणूक आयोगाला आणि उत्तर द्यायला मात्र भाजपवाले पुढे येतात. खर तर हे कोड अगदी समजण्याच्या पलीकडचं आहे मित्रांनो. पण तरी सुद्धा जे काही समजायचं ते सगळ्यांना समजून चुकलेलं आहे. लोकशाहीमध्ये मतदारांचा कौल हा सर्वोच्च मानला जातो. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिक मोठ्या विश्वासानं ईव्हीएम वरील बोट दाबतो आणि बटन दाबून झाले की आपलं मत सुरक्षितपणे नोंदवलं गेलं असेल असं त्याला वाटून जातं. म्हणजे खरं तर असं पूर्वी तो विश्वास असायचा. हो, आता तसं घडत नाही. आता तसं लोकांना वाटत सुद्धा नाही. मतदान यंत्राच्या अजब प्रकारची आजवर अनेकदा वेगवेगळ्या प्रकाराने चर्चा सुद्धा झाली. आता मात्र जळगाव महापालिका निवडणुकीत घडलेल्या एका घटनेने भल्यानं निरुत्तर केलं. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. तिथल्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवलेल्या अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे, त्यांना बघा किती मतं मिळाली असतील सांगतो तुम्हाला. पण त्यामुळं एक नवं वाद मात्र नक्की सुरू झाला. जळगाव महापालिका निवडणुकीतल्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या या सुनंदा फेगडे या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत 0. शून्याचा हा आकडा पाहून अनेक केवळ उमेदवार नाही, नागरिकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. मला माझ्या कुटुंबानेही मतदान केलं की नाही हा भाग बाजूला ठेवा, पण मी स्वतःला मतदान केलं होतं. त्या मतदानाचं काय? मी स्वतः माझ्या नावासमोरचं बटन दाबलेलं होतं. मग माझं एक मत तरी कुठे गेलं ते सांगा बरं. अहो, असं विचारलं या सुनंदा फेगडे यांना, पण उत्तर देणार कोण? ईव्हीएमच्या भानगडीचा हा थेट पुरावाच आहे असं सुद्धा या फेगडे यांनी म्हटलं. मला मत दिलं, ते मत दिसत नाही. मग माझं मत अवैध ठरलं का, की मतदाराचाच अधिकार गौण झालेला आहे, असा प्रश्न या फेगडे यांनी उपस्थित केला. उमेदवार बघा कुणी असो, कुठल्याही पक्षाचा असो किंवा तो अपक्ष सुद्धा असो, त्याला एकही मत पडत नसेल तर हे कोणाला पटेल हो? त्या उमेदवाराला त्याच्या कुटुंबातले सदस्य सुद्धा मतदान करीत नसतील असं आपण मानायचं का? त्याचे काही 2-4 मित्र असतील ना, ते सुद्धा त्याला मतदान करीत नसतील का? थोडा वेळ आपण असंही मानूया कुटुंबातल्या कुणी मित्रमंडळींनी सुद्धा त्यांना मत दिलेलं नाही. मग निवडणुकीला उभ्या राहिलेल्या त्या उमेदवाराचं स्वतःचं मत तरी तो स्वतःला देईल की नाही देईल. म्हणजे निदान एक तरी मत त्याच्या नावावर नोंद व्हायला पाहिजे की नको? पण तसं जेव्हा घडत नाही तेव्हा त्याचं उत्तर देणार कोण? निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नाचं उत्तर नेहमी भारतीय जनता पक्षाचे नेते देत असतात. मग आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा भाजपानं द्यायला हवं. आहे का आता याचं उत्तर भाजपाकडं? मित्र हो, हे सगळे खेळ पाहून लोकशाहीचं अस्तित्व आता कुठं खरंच शिल्लक उरलेलं आहे असं अजूनही तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा बरं.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.